नमस्कार, श्री स्वामी समर्थ. 29 जुलै रोजी म्हणजे बुधवारी आपला श्री गुरु पौर्णिमा हा अतिशय मोठा उत्सव येऊ घातलेला आहे. आपण तो साजरा करणार आहोत. तर या श्री गुरु पौर्णिमे निमित्त काय सेवा आपल्याला करायची आहे या पूर्ण सप्ताहामध्ये, ती सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. गुरु पौर्णिमेच्या आधीच्या 7 दिवसांमध्ये आपल्याला सगळ्या केंद्रांवर अनेक सेवेकरी, हजारो लाखोच्या संख्येने भारतभर केंद्रांमध्ये सेवेकरी आणि भारताबाहेर देखील सगळे सेवेकरी प्रत्येक ज्याच्या आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायण करत असतात. हा जो गुरुचरित्र पारायण करण्याचा सोहळा आहे हा सुरू होणार आहे आपला 22 जुलैपासून. 22 जुलै बुधवार ते 28 जुलै मंगळवार हा या 7 दिवसांमध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे. बरोबर 28 तारखेला मंगळवारी म्हणजे श्री गुरु पौर्णिमेच्या आधीच्या दिवशी आपलं पारायण पूर्ण होतं आणि त्याची सांगता आपण त्या ठिकाणी करतो आणि पुढच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण महाराजांचं गुरुपद घेतो. अतिशय दिव्य अनुभव आहे मित्रांनो. गुरुचरित्र करायचं आणि महाराजांचं गुरुपद घ्यायचं याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नसते, लक्षात घ्या. तर हा जो पारायणाचा सोहळा आहे हा मी तुम्हाला सांगेल की तुमच्या आसपास जवळ दिंडोरी प्रणित केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकतात आणि ज्यांना ते शक्य नाहीये तर त्यांनी हा सोहळा आपल्या घरीच म्हणजे हे पारायण तुम्ही आपल्या घरी देखील करू शकता. फक्त पारायण करण्याचे या पारायण सप्ताहात तुम्ही केंद्रात करा किंवा घरी करा. काही गोष्टी फक्त तुम्हाला नियम लक्षात ठेवायचे आहेत, साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पारायण सुरू असताना म्हणजे या 7 दिवसामध्ये तरी कमीत कमी 22 ते 28 आणि आपलं जे अर्थात गुरुपौर्णिमेचा दिवस आहे या 7-8 दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे मांसाहार आपल्याला आणि आपल्या परिवाराला वर्ज्य ठेवायचं आहे. मांसाहार घरात झाला अजिबात नको पाहिजे या पारायणाच्या काळामध्ये. दुसरी गोष्ट, पारायणाची सुरुवात आपण 22 जुलैला करणार आहोत. तर 22 जुलैला त्याच्या आधी म्हणजे 21 तारखेला आपल्याला काय करायचंय, 5 आळणी पोळ्या करायच्या आहेत सायंकाळी आणि त्या पोळ्यांवर तूप घालून म्हणजे त्या पोळ्यांना तूप लावून सायंकाळी त्या 5 पोळ्या आपण बाहेर जाऊन 4 पोळ्या एकेका कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक कुत्र्याला 1 पोळी द्यायची. असे 4 कुत्र्यांना पोळ्या खाऊ घालायच्या आहेत आणि एक 5वी जी पोळी असेल ती आपल्या जवळ आसपास बघायची. एखादी गाय असेल त्या गायीला ती खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची असते. आता हे का करायचं असतं याच्या मागे खूप महत्त्वाचं शास्त्र आहे मित्रांनो. 4 कुत्र्यांना जेव्हा आपण पोळ्या खाऊ घालतो तर ते 4 कुत्रे म्हणजे दत्त महाराजांच्या पायाची जे 4 कुत्रे तुम्ही नेहमी फिरत असताना बघतात आणि तुम्ही कुठेही फोटो बघा महाराजांचा तर त्या ठिकाणी महाराजांच्या चरणाशी 4 कुत्रे तुम्हाला फिरताना दिसतील. ते 4 कुत्रे म्हणजे शास्त्रामध्ये 4 वेद मानले गेलेले आहेत जे महाराजांच्या चरणी नतमस्तक असतात. तर त्या 4ही वेदांना त्या कुत्र्यांच्या रूपाने 4ही वेदांना आपण ती पोळी खाऊ घालत असतो. त्यानंतर 5वी पोळी आपण जेव्हा गायीला खाऊ घालतो, गाय म्हणजे दत्त महाराजांचं एक प्रकारे ते अतिशय जवळीक असलेलं तो जीव आहे. दत्त महाराज नेहमी गायीजवळ उभे दिसतात तुम्हाला किंवा गायीमध्ये दत्त महाराजांचं तत्व आपण मानतो. तसे तर 33 कोटी देवांचं आपण म्हणतो की गायमध्ये 33 कोटी देव हे उपस्थित असतात. पण विशेष करून दत्त महाराज ही दत्त महाराजांना गाय हा प्राणी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे 4 कुत्र्यांना आणि एका गायीला पोळी खाऊ घालणं म्हणजे त्या 4ही वेदांचा आणि गायीला म्हणजे साक्षात दत्त महाराजांची आपण आज्ञा अनुमती घेत असतो की आम्हाला म्हणजे मला उद्यापासून पारायण करण्याची आपली दिव्य सेवा करण्याची मला आज्ञा द्या, अनुमती द्या, अशी आज्ञा घ्यायची असते आधी आदल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवसापासून पारायणालाच कधी सुरुवात करायची असते. ठीक आहे मित्रांनो. तर हा झाला आज्ञा घ्यायचा विषय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या पारायण सुरू करण्याच्या आधी पारायण अर्थात केव्हा करायचं, पारायणाचा वेळही सांगतो. तर पारायण करायची उत्तम वेळ म्हणजे सकाळी 8 वाजेपासून तुम्ही सुरू करू शकता. जर केंद्रामध्ये करत असणार तर केंद्रामध्ये सामूहिकरित्या सर्व ठिकाणी सर्वच केंद्रांमध्ये 8 वाजता पारायणाची सेवा सुरू होते आणि साधारण पुढच्या 1-1.5-2 तासामध्ये ते सगळ्यांचं वाचून पूर्ण होत असतं. बरं, तुम्ही घरी करत असणार तर मग हा वेळ थोडा मागे पुढे झाला तरी चालतो. शक्यतोवर पारायण जेवढ्या सकाळी तुम्ही सुरू करून संपवलं तेवढं अतिउत्तम मानलं जातं. त्यानंतर उशीर थोडा झालाही, पण लक्षात ठेवायचं फक्त दुपारी 12 वाजेचा काळ, 12 वाजेपासून तर 12:30 वाजेपर्यंत हा जो अर्धा तास असतो या काळामध्ये आपली पारायणाची सेवा करायची नाही. पारायण तुमचं सुरूही असेल तर 12 ते 12:30 अर्धा तास थांबून जायचं. शक्यतो एवढ्या उशिरा जायचंच नाही. काही कारणास्तव झालं होत असेल तर लक्षात घ्या 12 आणि 12:30, 12 ते 12:30 हा अर्धा तास पारायण थांबून घ्यायचं, वाचन थांबून घ्यायचं. का तर ती 12 ते 12:30 या हा जो अर्धा तास असतो या अर्ध्या तासामध्ये ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी निघालेले असतात, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं असतं. पण शक्यतो एवढा उशीर करायचंच नाहीये. सकाळी 10-11 वाजेच्या आतच आपलं पारायण आटोपून घ्यायचं. अगदी सकाळी उठून लवकर केलं ब्राह्ममुहूर्तामध्ये
तर अतिउत्तम. ठीक आहे. तर हे झालं पारायण करण्याची वेळेबद्दल. पारायणाला साहित्य काय काय लागणार आहे किंवा लागतं, तर सगळ्यात आधी तुम्हाला नित्यसेवा ग्रंथ पाहिजे. कारण की पहिल्या दिवशी पारायणाला सुरू करण्याआधी आपल्याला काही छोटीशी सेवा करायची असते, ती तुम्हाला नित्यसेवा ग्रंथामध्ये मिळते. नित्यसेवा ग्रंथ पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे जापमाळ पाहिजे आपली. त्याच्यानंतर गुरुचरित्र लागणार आहे, तुम्हाला बसायला आसन लागणार आहे आणि सगळ्यांनी आपल्याजवळ पाण्याची एक बॉटल वगैरे ठेवायची आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न बरेच जण विचारतील आणि दरवेळेस विचारतात, की आता बरेच सेवेकरी जे आहेत पारायणाला बसणारे, काही वयोवृद्ध असतात, ज्येष्ठ असतात, काही आजारी असतात, ठीक आहे, अशक्त असतात, तर यांना खाली बसणं शक्य होत नाही किंवा काही गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, सर्जरी झाली असेल किंवा तब्येत बरोबर नसेल, काही अडचण असेल, बसता जर तुम्हाला खाली येत नसेल, तर अशा प्रत्येकाने काय करायचं, तर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर काही अडचण नाही. हाच पारायण, हीच सगळी सेवा तुम्ही एका टेबल खुर्चीवर मांडून सुद्धा करू शकतात. म्हणजे तुम्ही खुर्चीवर बसून ग्रंथ टेबलवर ठेवून किंवा जे तुम्हाला शक्य असेल तिथे बसून तुम्ही वाचू शकतात. काहीच अडचण नाही. मनात कुठलाही किंतु परंतु आणायचं नाही, अजिबात आणायचं नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही सेवा कुठे बसून करताय किंवा खाली बसून करताय की चेअरवर, जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच खाली बसा. जर तुम्हाला शक्य नसेल ज्यांना, तर त्यांनी खुर्चीचा वापर केला तरी चालतो, काही अडचण नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, की हे सगळं झाल्यानंतर किंवा ही सगळी सेवा झाल्यानंतर 28 तारखेला तुमची पारायणाची सांगता होणार आहे आणि बरोबर 29 तारखेला आपल्याला सगळ्यांना केंद्रामध्ये जमायचं आहे. केव्हा जमायचं आहे, कसं जमायचं आहे आणि काय करायचं याच्याबद्दलही मी याच 7 दिवसामध्ये एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी करणार आहे, की गुरुपद जे केंद्रात घेतलं जातं ते कसं घेतलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला ते घेण्यासाठी केंद्रात केव्हा जायचं आणि काय काय घेऊन जायचं आणि काय तयारी करायची, याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ मी नक्की तयार करणार आहे. तुर्तास आजचा व्हिडिओ होता 2 विषय, की गुरुपौर्णिमेसाठी लागणारा जो काही खर्च आहे त्यामध्ये आपल्याला देणगी यथाशक्ती आपल्याला खारीचा वाटा उचलायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, हा QR कोड तुम्ही या ठिकाणी बघतायत, QR कोडवर देणगी तुम्हाला द्यायची आहे आणि देणगीचा स्क्रीनशॉट खाली ग्रुपच्या या व्हिडिओच्या खाली मोरमध्ये गेले डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी दिलेली आहे. श्री गुरु पौर्णिमा हा आपला ग्रुप आहे, त्याच्यावर तो जॉईन करायचा आहे लिंकवर जाऊन आणि त्या ठिकाणी तुम्ही दिलेल्या देणगीचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे. एवढं मात्र नक्की करा. जास्तीत जास्त संख्येने देणगी आपल्याला जमा करायची आहे आणि देणगी आपल्याला याच सप्ताहामध्ये म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवसापर्यंत जमा करायची, तेवढीच मुदत आहे. 28 तारखेमध्ये तुम्ही देणगी देऊ शकता. तुम्हाला जर आणखी काही शंका असेल सेवेबद्दल, देणगीबद्दल, तर मला कमेंट करून सांगा किंवा आपला ग्रुप तुम्ही जॉईन केलाच असेल त्या ग्रुपमध्ये येऊन देखील तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वामी सेवा करत राहा आणि गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.